अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनचे परमपूज्य श्री दादा कवडे महाराज, परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे व आपले परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज यांचे पुस्तकं वाचनाने घेत आहोत. त्यापैकी सध्या आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती वसुवेला ठावो हे पुस्तक वाचत आहोत. त्यातले प्रकरण प्रवचन 9वं प्रवचन, जनाचे नि पायखे रुळेचे ना. मागच्या प्रवचन सेवेत आपण बघितले आहे की साधनेकरता बसण्याचे स्थान हे साधनेला अनुकूल असावे. ते स्थान कशा प्रकारचे असावे तेही श्री मौलीने सांगितले आहे. परंतु असे स्थान जरी उपलब्ध झाले आणि एखाद्या साधकाने तेथे प्रत्यक्ष जाऊन राहण्याचे ठरवले तरी त्या साधकाला आणखी काही बाबी तपासून घ्याव्या लागतात. त्यासाठी श्री माऊलींनी म्हटले आहे की आणि काही एक पाहावे जे साधकी वसते होवावे. सूचक सांगणे. त्याचा अर्थ अशा साधनास्थानी साधकांची वसती असावी. एकट्या दुकट्या साधकाने तेथे राहू नये असे सांगण्याप्रमाणे जी कारणे श्री माऊलींना अभिप्रेत आहेत तीही आपण मागील वेळेस बघितली. कोणत्या साधकांनी साधनेकरता सिद्धस्थानी जाणे अनपेक्षित आहे हेही श्री माऊलींनी येथे संकेताने सुचविले आहे. ज्यांना सद्गुरूंचा सेवेविषयी साधनेविषयी आदेश झालेला आहे, तप करण्याची आज्ञा झालेली आहे, अशांनी सिद्धस्थानी जावे. तसा आदेश तशी आज्ञा जर नसेल तर साधनेकरता सिद्धस्थानी जाऊन राहू नये. परमपूज्य सद्गुरू श्री मामांना सद्गुरू परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तसेच परमपूज्य सद्गुरू श्री वाद गुळवणी महाराजांनी श्री क्षेत्र कुरवपूरला जाऊन अनुष्ठान करावे अशी आज्ञा झालेली होती. म्हणूनच परमपूज्य श्री मामा श्री क्षेत्र कुरवपूरला सेवेसाठी अनुष्ठानासाठी जाऊन राहिले होते. सद्गुरूंची अशी आज्ञा होण्याचे वा न होण्याने मोठाच फरक पडत असतो. जर सद्गुरूंची आज्ञा असेल आणि तुम्ही त्याप्रमाणे तपसेवा केली तर त्याचे उत्कृष्ट फळ मिळते. सद्गुरूंची प्रसन्नता लाभते, त्यांचा कृपाप्रसाद होतो. पण जर का आपल्याच मनाने तुम्ही तसे केले तर सद्गुरूंचा कृपाप्रसाद न होता उलट त्यात विघ्ने येतात. त्या सिद्धस्थानाची देवता तुम्हाला तेथे राहू देत नाही. म्हणूनच श्री माऊली सांगतात की जे साधकी वसते हो आवे. श्री माऊलींनी येथे साधकी असे म्हटले आहे. तरी तापसी, ब्रह्मचारी, संन्यासी असे काही म्हटलेले नाही. कारण साधक याचा अर्थच जो सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करतो तो असा होतो. सद्गुरुकृपा आज्ञाप्राप्त साधकांनीच सिद्धस्थानी साधने करता तपा करता जावे असे श्री माऊलींना अपेक्षित आहे. त्यांनी आणखी एक बाब आवर्जून तपासणे सांगितले आहे आणि ती म्हणजे आणि जनाचेनी पाय रवे रुळेची ना. त्या साधनस्थानी विषयी प्रापंचिक जनांची येरझार ये जा नसावी. विषयी जनांची वहिवाट नको. अगोदर महत्त्वाचे असे आहे की ते स्थान सहजासहजी लोकांच्या दृष्टोत्पत्तीस येऊच नये आणि तसे जरी ते कधी दृष्टोत्पत्तीस आलेच तरी त्या ठिकाणी प्रापंचिक विषयी लोकांनी फिरकू नये, ये जा करू नये. या शेवटच्या अर्थचरणात रुळेची ना हा जो शब्द आहे त्याऐवजी काही प्रतीमध्ये मळेची ना असाही पाठभेद येतो. आपण रानात फिरताना जर काळजीपूर्वक बघितले तर काही वाटा आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायाखाली मळलेल्या दिसतात. त्यावरून त्या वाटांनी नेहमी कोणीतरी जात येत असते आणि त्या वाटांनी गेल्यास काही धोका नाही अशा दोन्ही गोष्टी कळून येतात. येथे श्री माऊली म्हणत आहेत की विषयीजनांच्या सामान्य प्रापंचिकांच्या वहिवाटीची प्रथा अशा सिद्धस्थानी पडू देऊ नये.
जे विषयी जन असतात, प्रापंचिक लोक असतात, त्यांचे आपला स्वार्थ साधण्याकरता किंवा वेळ घालवण्याकरता म्हणून त्या स्थानी सतत येणे जाणे होऊ देऊ नये. मुळात परमार्थाविषयी अनास्था असणारे लोक साधनास्थानी यायलाच नकोत. साधकांनी विषयीजनांची प्रापंचिकांची संगती साधकावस्थेत मुळीच करू नये. याचे कारण असे की साधकावस्थेत चित्त अतिशय हळवे कोमल झालेले असते. ते दिवसेंदिवस अधिकाधिक सात्विक होत असते. चित्त असे सात्विक कोमल होत असताना त्याच्यावर वातावरणाचे, आपण जे खातो व पितो त्या अन्नाचे, तसेच संपर्कात येणाऱ्या लोकांच्या मनाचेही संस्कार त्वरित होत असतात. असे संस्कार हे संवेदनशील चित्त ताबडतोब ग्रहण करते. त्यामुळे साधक जर विषयी लोकांमध्ये राहिले तर विषयी लोकांचे मनोभाव ते नकळत व लागलीच ग्रहण करतात. त्याचा पुढे साधनेत अडथळा येऊन त्रास होतो. म्हणूनच साधकांनी विषयी लोकांच्या सान्निध्यात येऊ नये असेच सांगितलेले आहे. हठयोग प्रतिपेकेतील प्रथम उपदेशात योगाला सहाय्यभूत ठरणारी 6 कृत्ये सांगताना श्री स्वात्माराम योगींद्रही असेच म्हणतात की उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाच निश्चयात, जनसंसर्ग परित्यागात, षड्वीर्योगा प्रसिद्धती. उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय आणि जनसंसर्ग परित्याग ही 6 कर्मे योगाभ्यासी साधकाला त्याच्या अभ्यासात सहाय्यभूत ठरतात. येथेही त्यांनी जनसंसर्ग परित्याग म्हणजे विषयी जनांच्या संगतीचा, संपर्काचा त्याग आवर्जून सांगितलेला आहे. योग वासिष्ठातील गोष्ट. खरे तर साधनेचा असा एक महत्त्वाचा नियमच आहे की जो ब्रह्मचारी साधक असेल त्याने त्याचे अन्न भिक्षा मागून मिळवावे किंवा स्वतःच्या हाताने शिजवून खावे. त्याने एकांतातच राहावे. आहार विहाराची पथ्ये नीट सांभाळावी. कारण इतर कुणाच्या हातचे अन्न खाल्ले किंवा भलत्या लोकांच्या संपर्कात आले की त्यांच्या वासनांचे संस्कार अन्नावर, चित्तावर आपोआप येतात. विषयी लोकांच्या संगतीत राहिले की त्यांचे संकल्प विकल्प ताबडतोब त्या साधकाच्या मनावरही प्रभाव दाखवू लागतात. यासाठीच हठयोग प्रतिपेकेच्या प्रथम उपदेशात श्री स्वात्माराम योगींद्रांनी असे सांगितलेले आहे की सुराज्ये धार्मिके देशे शुभेक्षे निरुपद्रवे धनु प्रमाणपर्यंतं शीलाग्नि जलवर्जिते एकांते पटिकामध्ये स्वातव्यम हठयोगिना. योगाभ्यासी साधकाने सच्चरित्र राजाच्या अधीन असलेल्या धार्मिक प्रदेशात जेथे सुलभतेने भिक्षा मिळू शकेल व लोकांचा उपद्रव होणार नाही अशा प्रदेशात, जेथे खडकाळ भूमी नसेल, अग्नी वा जलाचे भय नसेल, अशा एकांत स्थानी 4 हात लांबी रुंदीची कुटी तयार करून उचित आहार विहार सांभाळून योगाभ्यासाकरता बसावे. ही पथ्ये न पाळल्यास साधक विहार सांभाळून योगाभ्यासाकरता बसावे. ही पथ्ये न पाळल्यास साधक मायेच्या तडाख्यात सापडून हेलपटतो आणि त्यातून बाहेर पडणे मुळीच सोपे नसते. ती माया जीवाला प्रपंच चक्रात कशी फिरवते या संदर्भात योग वासिष्ठाच्या उपशम प्रकरणामध्ये एक मोठी अद्भुत गोष्ट आलेली आहे. गांधी नावाचा एक विनयसंपन्न व धर्मशील असा ब्राह्मण कोमल देशात राहत असे.
तो लहानपणापासूनच अतिशय विरक्त होता. एकदा त्याने असे ठरवले की आपण अरण्यात जावे आणि तेथे कडक तपश्चर्या करून भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घ्यावे. म्हणून मग तो तपाचरणाला योग्य असे स्थान शोधत एका अरण्यात गेला. तेथे एक अत्यंत रमणीय असे सरोवर पाहून त्याने तेथेच राहायचे ठरवले. गांधीचे उग्रतप. त्या सरोवरात कंठापर्यंत पाण्यात बुडून नामस्मरण करीत तो उभा राहत असे. अशा प्रकारे त्याची तपश्चर्या सुरू झाली. होता होता 8 महिने लोटले. त्याच्या उग्र तपचरणाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू त्याच्यासमोर प्रगट झाले. भगवत दर्शनाचा असा नियमच आहे की ते होईपर्यंत साधक त्यासाठी झुरत असतो, तपाचरणाने कृश होत असतो. पण एकदा का देवदर्शन झाले की त्या दर्शनाने त्याला तृप्ती येऊन तो पुष्ट होतो. परमार्थात 2च प्रकारचे लोक असतात. साक्षात्कार झालेले सिद्ध तरी असतात किंवा साक्षात्काराच्या इच्छेने साधना करणारे साधक तरी असतात. तपाने कृश झालेला तापसी श्री भगवंताच्या केवळ दर्शनानेच पुष्ट होतो. ती पुष्टता अन्नावर अथवा तत्सम बाह्य साधनांवर अवलंबून नसते. या नियमाप्रमाणे तपाने कृश झालेल्या गांधीला श्री भगवत दर्शन होताच तो त्याच क्षणी पुष्ट झाला. श्री भगवंत त्याला म्हणाले, हे श्रेष्ठ तपस्व्या, तू आता पाण्यातून बाहेर ये. तुझे तप सफल झाले आहे. तुला पाहिजे तो वर माझ्याकडून मागून घे. त्यावर गांधी भूमीवर येऊन देवांना साष्टांग नमस्कार करून म्हणाला, देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे. आपण सर्वांचे अंतर्यामी आहात. आपण